आपल्याला अनेकदा वाटतं की मोठी ध्येय गाठायची असतील तर काहीतरी खूप मोठंच केलं पाहिजे, नाही का? पण खरं सांगू, प्रचंड यशाचं खरं रहस्य एका अगदी साध्या पण जबरदस्त शक्तिशाली कल्पनेत लपलेलं आहे. चला तर मग या स्रोतसामग्रीच्या आधारे ते काय आहे हे समजून घेऊया. पण आपण बघतो, काही लोकांना यश असं मिळतं की वाटतं, अरे वा, रातोरात स्टार झाला. असं का वाटतं आपल्याला? जणू काही त्यांच्या हातात कोणतीतरी जादूची कांडीच लागलीये. याचं कारण अगदी सोपं आहे. आज आपण अशा जगात जगतोय जिथे प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते. जाहिराती तर बघा सतत झटपट परिणामांचा आमिष दाखवत असतात. यालाच मायक्रोवेव्ह मेंटॅलिटी म्हणतात. आणि यामुळे होतं काय, तर कठोर परिश्रम आणि सातत्य याचं जे खरं महत्त्व आहे ते कुठेतरी आपण विसरून चाललो आहोत. पण खरं आणि टिकणारं यश आहे ना, ती अशाच झटपट गोष्टींमधून नाही मिळत. ते मिळतं छोट्या छोट्या रोजच्या सवयींमधनं. चला, या साध्या सत्यामागे दडलेली ताकद काय आहे ते पाहूया. आणि याच तत्वाचं नाव आहे द कंपाऊंड इफेक्ट. आता हे आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हुशारीने घेतलेले छोटे छोटे निर्णय आणि त्या निर्णयांवर सातत्याने केलेली कृती, जेव्हा या गोष्टी वेळेसोबत एकत्र येतात ना, तेव्हा त्याचे जे फायदे मिळतात ना, ते प्रचंड अफाट असतात. आता याची ताकद किती आहे हे समजून घेण्यासाठी चला एक गमतीशीर विचार करूया. समजा 2 पर्याय दिले आहेत. 1. आजच्या आज रोख $30 लाख घ्या. किंवा दुसरा पर्याय, 1 पैशाचं नाणं घ्या जे पुढचे 31 दिवस रोज दुप्पट होत जाईल. काय निवडाल? साहजिकच $30 लाख जास्त आकर्षक वाटतात, नाही का? बरोबर. बहुतेक जण ती रोख रक्कमच निवडतील आणि सुरुवातीला तेच योग्य पण वाटेल. कारण गंमत बघा, 20 दिवस उलटून गेल्यानंतरही त्या एका पैशाच्या नाण्याची किंमत किती होते माहितीये? फक्त $5,243. एकदम निराशाजनक वाटतंय ना? पण खरी जादू तर पुढे आहे. 31व्या दिवशी तेच 1 पैशाचं नाणं कितीचं होतं याचा अंदाज तरी लावू शकता? तब्बल $1,07,00,000 पेक्षाही जास्त. हीच आहे कंपाऊंडिंगची ताकद. सुरुवात अगदी हळू होते, पण शेवट मात्र अविश्वसनीय असतो. तर आता प्रश्न हा आहे की हे जबरदस्त तत्व आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं? चला, त्याचं सूत्र बघूया. हे सूत्र एकदम सोपं आहे. काय करायचंय? तर हुशारीने घेतलेले छोटे निर्णय घ्यायचे, त्यात सातत्य ठेवायचं आणि ह्या सगळ्याला थोडा वेळ द्यायचा. बस. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की काय होतं, तर एक आमूलाग्र बदल घडतो. म्हणजे आपल्याला मोठी झेप घ्यायचीच नाहीये, फक्त रोज एक छोटंसं पाऊल उचलायचंय. ही संकल्पना आणखी सोपी करून समजून घेऊया एका गोष्टीमधून. गोष्ट आहे 3 मित्रांची. त्यातला एक आहे स्कॉट. तो काय करतो? रोज अगदी छोटे सकारात्मक बदल करतो. म्हणजे फक्त 10 पानं पुस्तक वाचतो आणि जेवणातून साधारण 125 कॅलरीज कमी करतो. दुसरा आहे ब्रॅड. तो याच्या अगदी उलट. तो रोज छोटे पण नकारात्मक बदल करतो. म्हणजे थोडे जास्त स्नॅक्स खातो आणि साधारण 125 कॅलरीज जास्त घेतो. आता गंमत बघा. 5 महिन्यानंतर दोघांमध्ये काहीही विशेष फरक दिसत नाही. सगळं नॉर्मल वाटतं. पण जेव्हा 31 महिने उलटतात, तेव्हा चित्र पूर्णपणे बदललेलं असतं. स्कॉटचं वजन तब्बल 33.5 पाऊंड कमी झालेलं असतं आणि त्याला कामात प्रमोशनही मिळालेलं असतं. आणि दुसरीकडे ब्रॅडचं वजन तेवढंच वाढलेलं असतं आणि तो कामात प्रचंड नाखुश असतो. बघा, किती छोटे निर्णय होते, पण त्याचे परिणाम किती मोठे आणि किती वेगवेगळे आहेत. हे अगदी विमानाच्या प्रवासासारखंच आहे. विचार करा, लॉस एंजेलिसहून न्यूयॉर्कला निघालेलं विमान टेक ऑफच्या वेळी फक्त 1 डिग्री जरी आपल्या मार्गावरून भरकटलं तरी ते आपल्या मूळ ठिकाणी पोहोचणारच नाही, उलट शेकडो मैल दूर कुठेतरी उतरेल. आपल्या रोजच्या छोट्या निवडींचा इतका इतका मोठा परिणाम होऊ शकतो. जेव्हा आपण सातत्याने योग्य गोष्टी करत राहतो ना, तेव्हा एक शक्तिशाली ऊर्जा तयार होते. तिला म्हणतात बिग मूव्ह, म्हणजेच मोमेंटम, किंवा सोप्या भाषेत गती. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपली रेल्वे गाडी. बघा, थांबलेल्या ट्रेनला सुरू करायला किती प्रचंड ताकद लागते, नाही का? पण एकदा का ती धावायला लागली की मग तिला थांबवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. हीच आहे बिग मूव्हची ताकद. आणि ही गती मिळवण्यासाठी, तिला टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इंधन कुठलं असेल तर ते आहे सातत्य. लेखक डॅरेन हार्डी म्हणतात, मी जगात सातत्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, कारण हीच यशाची अंतिम गुरुकिल्ली आहे आणि मी स्वतः त्याचा जिवंत पुरावा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
सातत्य तुटलं की काय होतं हे पंप वेलच्या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. तुम्ही विहिरीवरचा हातपंप पाहिला असेल. आपण पंप मारायला लागल्यावर हळूहळू पाणी वर येतं. पण जर आपण पंप मारायचं थांबवलं तर पाणी परत खाली जातं आणि पुन्हा पहिल्यापासनं सगळी मेहनत करावी लागते. अगदी तसंच सातत्य तुटलं की आपली सगळी गती नाहीशी होते. ठीक आहे. तर मग या सगळ्या मोठ्या कल्पनांना प्रत्यक्षात कसं आणायचं? आपलं पहिलं पाऊल काय असायला पाहिजे? बदलाच्या दिशेने पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे जागरूकता. एक साधं तत्व आहे. जी गोष्ट आपण मोजू शकत नाही ती सुधारूही शकत नाही. म्हणूनच आपल्या रोजच्या निवडींचा हिशोब ठेवणं, त्यांचा मागोवा घेणं खूप गरजेचं आहे. तर सुरुवात कशी करता येईल? अगदी सोप्पं आहे. स्कॉटप्रमाणे कोणतीतरी एक छोटी चांगली सवय सुरू करा. ब्रॅडप्रमाणे कोणतीतरी एक छोटी वाईट सवय सोडून द्या. आणि फक्त एका आठवड्यासाठी कोणत्याही एकाच गोष्टीचा मागोवा घ्या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, संयम ठेवा. कारण मोठे आणि जबरदस्त परिणाम कधीच लगेच दिसत नाहीत. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. कंपाऊंड इफेक्ट तर सतत काम करतच असतो. तो कधीच थांबत नाही. प्रश्न फक्त एकच आहे, तो आपल्यासाठी काम करतोय की आपल्या विरोधात?